मी डॉक्टर सत्यजित बेलसरे. मत्स्य संवर्धनाच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे या इथे डिस्प्ले केलेल्या आहेत. त्याच्यातल्या हा एक रिसेंट कन्सेप्ट आहे, पॅलिडोरियम म्हणतात त्याच्यात ॲक्वेरियम आजकाल जे आहे, तर ॲक्वेरियमच्या सोबतच तुम्ही काही वेगळ्या इकोसिस्टीम घरात जर ठेवायची असेल तर ती ठेवू शकता. आणि हा एक छोटासा इंटिग्रेटेडसारखा प्रोजेक्ट आहे, ॲक्वापोनिक्स ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यात शोभिवंत मासे आहे. आणि घरातच तुम्ही एक छोटासा असा उपक्रम लहान मुलांना विरंगुळेसाठी पण करू शकता, ज्याच्यात तुम्ही छोट्याशा पालेभाज्या असतील अशा छोट्या लावू शकता. आणि हा एक चांगला व्यवसायही आहे. टाकीच्या बांधणीपासनं माशांच्या प्रजननापासनं सगळ्याशी निगडीत हा चांगला व्यवसाय आहे. चांगली उद्योजकता तयार होते. याच्यासाठी आमचा 4 वर्षाचा कोर्स आहे, मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर, जे महाराष्ट्र पशुमत्स्यविज्ञान विद्यापीठाअंतर्गत आहे. 4 वर्षाचा प्रोफेशनल कोर्स आहे, जिथे याची इत्तमभूत 12वी नंतर तुम्हाला घरामध्ये आपण याच्यानी लावल्याने आजकाल तुम्ही जर बघत असाल की लहान मुलांचं मोबाईलचं ॲडिक्शन खूप वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे जर घरात एखादी गोष्ट राहिली तर याच्यात मुलं पण जुळून राहतात आणि याचे काही सायंटिफिक फायदेही जे सांगितलेले आहेत, जसं तुम्हाला एक विरंगुळा राहते, तुमचं ब्लड प्रेशर कमी राहतं, ते या हिशोबाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ॲडिक्शन जे मुलांना लागलेलं आहे मोबाईलचं, त्याच्यापासून थोडंसं तुम्हाला याच्यात हे मिळू शकतं. नाही, याच्यात आता वेगवेगळ्या साईज असतात, साईजनुसार वेगवेगळा खर्च तुम्हाला याच्यात येतो. म्हणजे साधारणतः 2 फुटापासनं 3 फूट, 5 फूट, 6 फूट तुमची रिक्वायरमेंट जशी आहे तर तसे ॲक्वेरियम बनतात. साधारणतः असा ॲक्वेरियम जर तुम्हाला बनवायला गेलं तर तुम्हाला एक विद्यार्थी आमचे 1200-1500 रुपयाला हा सेटअप करून देऊ शकतात. आमचा याच्यात दुहेरी उद्देश आहे. एक म्हणजे जे युवक जे या स्टॉलला भेट देत आहेत तर त्यांना हे एक शिक्षण आहे, प्रोफेशनल शिक्षण आहे हे कळावं सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं ज्या काही टेक्नॉलॉजीज आहे या पण लोकांना कळाव्या. नुसतं एवढंच नाही तर आमच्याकडे ॲक्वापॉनिक्स आहे किंवा रास आहे, जे रिसेंट टेक्नॉलॉजीज ज्या ॲक्वाकल्चर मत्स्य संवर्धनामध्ये आहे तर त्याच्या आम्ही इकडे थोडक्यात माहिती देत आहे.